तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगमध्ये. तर चला, आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये नुकतंच चालू झालेल्या गोदा पार्कमध्ये. ऐकण्यात असं आलेलं आहे की फार छान पार्क आहे, त्याला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. तर चला, आज पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आमचा आणि गोदा पार्कचा अनुभव. तर चला, आपण जाऊया गोदा पार्कमध्ये. तर मित्रांनो, चालू झालेला आहे आपला प्रवास गोदा पार्ककडे जाण्याचा. चला, फिरतोय आपण. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण गोदा पार्कला. तुम्ही बघू शकता, आपण गोदा पार्क जवळ आलेलो आहे. तर चला, लवकरात लवकर आपण गोदा पार्कमध्ये एंट्री करू आणि बघू पार्कमध्ये बघायसारखं काय काय आहे. चला मित्रांनो. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे आपण गोदा पार्क येथे. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे. चला मित्रांनो, चला सर्वात अगोदर आपण या साईडने चालू करूया. तर मित्रांनो, हा आहे सेल्फी पॉईंट किंवा तुम्ही फोटोशूटसाठी एक चांगली जागा सुद्धा मानली जाते. तर तुम्ही बघू शकता, इथे व्ह्यू एकदम जबरदस्त केलेला आहे फोटोशूटसाठी. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आल्यावरती इथे नक्कीच फोटोशूट करा. तर तुम्ही खाली बघू शकता, इथे तरी फाउंटेन्स दाखवले जातात, पण आता तरी सर्व बंद आहे. थोड्या वेळामध्ये चालू होईल. तर चला, आपण समोर बघू. चला मित्रांनो, समोर बघूया. तुम्ही बघू शकता वरती
फोटो घ्या, वरती चढू नका. मित्रांनो हा आहे पायऱ्यांचा फाउंटेन. तर काही तुम्ही बघू शकता किती भारी गोदा पार्क आहे. एवढंच नाही तर इथे भरपूर प्रकारे फाउंटेन्स वगैरे फार छान आहे. तसेच बसण्याची सोय पण तुम्ही बघू शकता, लाईटिंग वगैरे. तर मित्रांनो गोदा पार्क तुम्ही बघितला, कसे फाउंटेन आहेत, कशा प्रकारे हे सजवलेलं आहे लाईटिंगने. तर याच पार्कमध्ये तुम्हाला श्रीरामांच्या वनवासाच्या कथेविषयी सुद्धा माहिती मिळते. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही माझ्या समोर बघू शकता तिथे माता सीता, श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा नाशिकमधले त्यांचा थोडाफार प्रवास हा इथे दर्शवलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता गोदा पार्कमध्ये जेव्हा लक्ष्मणांनी शृंखनखाचे नाक कापलं होतं ते एक छायाचित्र इथे फार भारी उत्तमरित्या अंकुरित केलेलं दिसते. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये शृंखनखा ही लक्ष्मणांच्या भीतीने धावताना दिसत आहे. तसेच प्रभू श्रीराम माता सीता यांचे रक्षण करत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जेव्हा रावणाने सीता मातेचं हरण केलं होतं तेव्हाचा हा दृश्य इथे छायांकित केलेला दिसतो. तुम्ही बघू शकता रावणाने इथे जेव्हा जटायूचे पंख कापले होते तेव्हाचा हा सीन आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गोदा पार्कमध्ये जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहात तर तुम्हाला फॅमिलीसोबत लहान मुलांना खेळण्यासाठी ते भरपूर साधन लावलेले दिसते. खेळणे पाळणे भरपूर उत्तमरित्या इथे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर इथे घसरगुंडा, झोके हे पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहात तर तुम्हाला नक्कीच इथे छान वाटेल. चला आपण अजून समोर जाऊन बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर मित्रांनो हा होता आपला गोदा पार्क जो की गोदावरी नदीच्या ठिकाणी बनलेला आहे. तर पार्क तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही नाशिकला व्हिजिट करत असाल तर फॅमिलीसोबत फिरण्यासाठी हा पार्क फार छान आहे. तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग नक्की कसा वाटला हे पण सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.